अँड आता जस्ट सेंड केलेली आहे 7:20ला. भैया काय केलं तू बघ यार जरा नीट. गाइज आमच्या मधला ना एक मित्र सोन्या म्हणून एवढा येडा आहे ना. सोन्या मेरा भाई बहुत सही कर रहा, बहुत आगे जाएगा तू. गाईज याची चड्डीचे व्हिडिओ जर तुम्हाला दाखवले नाही, चड्डी पण घालणे अशी व्हिडिओ आमच्या. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर भावांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अँड गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला भयंकर कंटेंट करायचं आहे. आता कंटेंट म्हणजे काय माहिती का, सायची जी ट्रिपल एक्का गाडी आहे का, तर ती ट्रिपल एक्का गाडी ना आपल्याला बाहेर न्यायची आहे काही कामानिमित्त. अँड त्यानंतर त्याला नाही का ChatGPTवर फोटो टाकायचं नाही का, आणि असे पार्ट वगैरे तुटेल दाखवायची. आणि तसं कंटेंट आपल्याला आज बनवायचं आहे. बघू सायची काय रिॲक्शन बघायला भेटतं. अँड गाईज हे केस पण आहे, ज्यावेळेस चालू राहिलो त्यावेळेस नुसते असे वरती जाऊ राहिले. नेमके ना हे केस नाही मोठे ना छोटे, नुसते मिड फेजमध्ये अडकून बसले. पर कंटिन्यू टोपी घालावं लागू राहिली मला माहिती आहे का. आणि पावसा पाण्याचं वातावरण बघा गाईज किती भारी झालेलं आहे, एकदम क्वालिटी विषय डायरेक्ट. अँड इकडं सोन्यान ते खेळू राहिले गेम PUBG. मम्मीची वाय ना कमेंट लगेच. अयो एवढी मोठी कमेंट, एवढी मोठी कमेंट. अरे तिने डायरेक्ट पॅराग्राफ लिहिला डायरेक्ट धडा. ए चला ना खायचं ना बघ काहीतरी, दाखव रे एखादा स्पायडरमॅन. गाई स्पायडरमॅन बघा. अजून आपण बनेल नाही गाईज हा जिंदगीत कधी सुधारणार नाही. तुझं वय आहे का रे? तुझं वय का रे? वय तू हे सगळं करायचं. मी तरी हेच करतो रे, तू काय ते करतो रे पुत्र. काय केलं? सर्व ब्लॉग चालू रे. चालू आहे याचे कांड. आपला ट्रिपल एक कर कांड भाऊचे डायरेक्ट कंटिन्यू मी पण होतो ना. माग बसेल कोण होता विचार बरं एकदा. मध्ये वेगळं माग. अरे हा ब्लॉगर. ए तुझं काय म्हणणं आहे रे कुत्रे? तो काय म्हणणं गेम बिम घेतो. गाई स्पायडरमॅन बघा ब्रँड न्यू डे. कसं आहे मग विषय डायरेक्ट लय मोठे जंप मारू राहिला. खेळता येत नाही यांना, आहे फक्त मॅच बघत बसता नाही का. केडी बघ आमचं मग बोल. या ना कधी बी काय 1 vs 1ला. कशात बी या. अरे येन चल रिअल लाईफ मध्ये. ये ना रिअल लाईफ मध्ये. अरे खूप तर तुला एवढा मारतो का मी? मग मी किती मारतो, मी कोणाला बोलवतो तुला माहित बी नाही. तुम्ही दोघं या बीजमायला 1v2 चल आपले एक गाई हा खरंच लय प्रो आहे. चल आपण दोघं खाऊ. मला येत बी नाही PUBG, मी फ्री फायरच खेळतो. 1v2 मारतो काय 1v2. हे चाल ना पिके. जाऊ ना. गाईज बाय द वे मी विचार करत होतो जिम लावावा. पिके बी रेडी झालेलं आहे, सोने बी रेडी झालेलं आहे. अँड गाईज माझी तब्येत बघा यार, खरंच लय म्हणजे लई नाजूक आहे नाही का. तब्येत लय कमी गाईज माझी. आता सोन्या बॉमा ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. तिने डायरेक्ट शब्द दिलेला आहे मला स्वतःला ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे. गाईज दोघं बी करू तिघं बी करू. तशी पिकेची तब्येत आहे बरं का, भरपूर नाही आहे पण थोडीफार आहे. हा बघा गाईज कसे एकटे खाऊ राहिले बघा. एकटेच मिसळ पाव खाऊ राहिले. लय भारी वाटत असं नाही ना आम्हाला सोडून. लय भारी हा साईड आहे एकदम क्वालिटीमध्ये जेवण झालं. फार असं क्वालिटीमध्ये झालं असं नाही ना. त्यांना काहीच मी म्हणलो होतो पण हे ना गेम खेळत होते. गेम पाहिजे झाले येडे. मग आम्ही काय फास्ट घातले वडे. आला वडेच म्हणतो मिसळ खाऊ. मग आम्ही बी चाललो आता. तुम्ही सुद्धा तुम्ही विषची पाणीपुरी जाऊ का पुढे चाल ना. पाणीपुरी खायला? अरे मी येऊ का? नको तुम्ही नका येऊ, तुमचं काय काम नाही. बाय बाय. तर भाऊंनो आता आपण चावी आणलेली आहे ट्रिपल एक्क्याची. आणि आता आपण जाऊ मस्तपैकी. चल रे पिके जायचं ना आपल्याला. जाऊ आपण ट्रिपल एक्का घेऊन पाणीपुरी खायला जाऊ. आणि तसंच तिथं फोटो वगैरे काढू गाडीचे. आणि त्याला दाखवू की बॉडी पार्ट वगैरे तुटले डायरेक्ट नाही का. गाईस पाणीपुरी कॅन्सल करून आम्ही इकडं कचोरी खायला आलेलो आहे. अँड आता प्रँक होणार साईसोबत. लय भयंकरवाला प्रँक, लय खतरनाक रिॲक्शन बघायला भेटणार. कचोरी वगैरे खाऊन झाली आहे. आणि आता ना गाडीचा फोटो काढू आणि साईला पाठवू नाही का, एकदम ब्रोकन गाडी पाठवू नाही का तुटलेली. आणि बघू आता तसं त्याचे काय रिॲक्शन बघायला भेटतात. गाईज हे बघा अशा प्रकारे इमेज क्रिएट झालेली नाही का. अँड आता जस्ट सेंड केलेली आहे 7:20ला. आता ना तिने अजून त्याचा डेटा तर ऑन नाही, बट त्याने बघितलं नाही. आता त्याला कॉल करू नका एकदा. हॅलो ऐक ना साईड आहे काय रे? इकडे मोठा झाटा आलाय. काय रे? कुठे आहे तो आता? सुकूनवर. मम्मी आहे का? हा बोल ना, आतमध्ये मी बाहेर बसून बोल लवकर. साईडला जाय बरं 2 मिनटं. हा बोल.
तुला ना एक फोटो पाठवेल बघ बरं फास्टमध्ये. कोणी? मी पिकेच्या नंबरवरून पाठवेल बघ व्हॉट्सअपला. यार काय काय रे भाई तू थोडं करे. अरे ऐक ना साईड आहे आता ना काय ऐकणार आहो भैया, काय केलंय तू बघ यार जरा नीट. अरे गाडी घेऊन आता एक आठवडा पण नाही झाला का बरं एवढी? तुम्हाला ना प्रत्येक सवय लागली, काय झालं आता हे? मला तर काय समजा नाही यार, मी काय करू आता डायरेक्ट. म्हणून म्हणत असतो एवढा माज न करू. आला ना आता अंगलट. अरे बास मम्मी तर मग पेटी पाडणं साईड आहे राव. पूर्ण एक आठवडा बी नाही झाला तुम्ही ना, म्हणून म्हणत होतो ना नीट पिकाच्या गाडीवर जाय, पण नाही तुला आता घे आता. ऐक ना आता मम्मीला काहीतरी करून नाही तू हे कर, मला बी एकतर मग करावं लागेल. मम्मी जाऊ दे ना, तुला म्हणत होतो ना पण नीट चालव. कोणी काही केलं काय झालं? कोण चालवत होतं गाडी? काय झालं नीट सांग. थांब मी आता सुकूनवर येऊ राहिलो. काय आता अशा अवतारात गाडी घेऊन का? आणि मोठ्या लपड आले भाऊ, मी तर काहीच नाही करू शकत. माहिती फुल राव तुमचा आलो. थांब 2 मिनिटं. अजून मागं पण काहीतरी झालंय का? मोकळा लपड आलं, ती गाडी पूर्ण आता ब्रोक झाली पार. काय झालंय मागून अजून? मागचं डायरेक्ट निघाले, काय बॉडी पार्ट निघाला डायरेक्ट. जाऊ दे तुम्ही ठेव बरं, तू जाऊ दे. तुला काही झालंय का? मला लय बेकार लागले साईड आहे. काय लागलंय तुला? थांब आलो डायरेक्ट सुकूनवरच आलो. थांब आता ऐक ना मग बोल. पहिले ना मग दवाखान्यात जाऊ नये, गाडी लाव कुठंतरी पिके संग जाऊ नये मग कुठंतरी दवाखान्यात. मम्मी मक्कर मारेन राव. तुला कुठं लागेल ते सांग पहिले. थांब येऊ राहिलो. थांब मला बोलता नाही येऊ राहिलं. थांब ठेवतो मी. गाईज एवढा भयंकर लपडा आलेला ना डायरेक्ट. आता त्याला ना डायरेक्ट आपण गाडी घेऊन जाऊ नये कडक, त्याला दाखवा आता गाडीची कंडिशन, तेव्हा तो खुश होईन कुठं तरी. आत्ता गाडी लावून आलेलो इथं, गाडी लावली आता साईला भेटतो. थांबा साई कुठं? मम्मा साई कुठं आहे ग? मम्मी साई कुठे? अरे बापरे भावानं साई तिकडे बसले. फुल लपडा फुल टेन्शनमध्ये बसले काय नाही. कॉलवर बोलते वाटतं. ए साईड आहे. फार झाटा आलं ते. मला जाऊ दे, गाडीचा लय मोठा इश्यू आलाय. दाखवून कुठं लागले पहिले ब्लॉक बेक काय काढू राहिला? अरे ते लागेल ते काही नाही, मला नाही लागेल जास्त. त्या पिकेला थोडंसं लागेल. तुला कुठं लागले? काय बघू राहिला कुत्रा कुठं लागले? पॅन्ट फाटली, चमक सॉंग आहे, पॅन्ट चेंज करून कपडे चेंज करून बघ ना. गाडीचा फुल किस्सा आलाय. हा शोरूम लावले नाही रे इथं पुढं आणले. दाखव. अरे ते किशाचा पाय बघा फुटले. मला काय नाही झालं, गाडीचा विषय आला. कुठं आहे? दाखव ना बघ ना चल ना, मला माहित नाही. म्हणलं होतं ना नका करू. ऐक ना, प्रँक बिग माझ्या संग आमच्यावर प्रँक आता. अरे बरं झालं मम्मी सांगितलं नाही तू डायरेक्ट पेट याला सांगा बरं का. व्हिडिओ काढवायला ती गाडी फुटली तर फोटो टाकला. ही ट्रिपल एक्का फार टेन्शन आलं. आबा एआयने फोटो टाकला ती गाडी फुटली. आबा का फार प्रँक करू राहिला माझ्यावर. बघा खरंच फुटली का? नाही सांगा ना याला. प्रँक बिंग आमच्या समोर किती बेकार प्रँक झाला रे. तुम्ही पण जेव्हा गाडी ना तेव्हा पण आम्ही करणार पाहिजे. ऐक ना माझ्या गाडीवर प्रँक नाही करणार आम्ही, रिअल करणार डायरेक्ट. ऐक ना एवढं माजले का मग फास्ट? पहिला चाक उचलला घरापासून डायरेक्ट सुकूनवर त्या गाडी. हो का? ऐंशी कसा वाटलं पण प्रँक? लय बेकार. अरे बाप तुला टेन्शन काय? तोंडात किडनी डायरेक्ट. तोंडात किडनी का? गाईज आता आम्ही फायनल चाललोय जिमला. जिमची प्रोग्रेस आजपासून स्टार्ट, डेली कंटिन्यू. आणि भावांना मी आता घरी आलोय आणि तुम्हाला एक दाखवतो. तुम्हाला एक दाखवतो. ये देखो गाइस, ये है मेरा क्या बोलते इसको,
मेरा बिल्ला है गाइस, एकदम छोटा छोटा. अबे रुक ना, अरे रुक, अबे रुक गाइस. एकदम मस्त है यार, ये बहुत अच्छा है. देखो कितना क्यूट है गाइस, देखो एक बार कितना सही आहे. लय भारी यार, मला त्याला आवडतं मांजरी. डिंटिन 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 गाईज. आणि ना हिला ना हा बघा तिच्या इथं लागेल पण आहे, इथं पोटाला, तिच्या पोटाला लागेल, काय माहित काय लागेल, पण लय भयंकर लागेल. अँड गाईज आता जिमचे कपडे वगैरे घालून रेडी झालेलो आहे. अँड आता आपण जाऊ जिमला गाईज. फर्स्ट डे जिमचा गाईज. चलो अभी निकलते जिम को गाईज. आमच्या मधला ना एक मित्र सोन्या म्हणून एवढा येडा आहे ना. सोन्या तू ब्लॉगमध्ये बघ भावा, तुझी ना खरंच बरं का एवढं मोटिवेट करतो, पण तुझा विषय नाही बरं ना जिमला यायचा. हे बघ आम्ही दोघंच चाललोय आता. अरे सोन्या सुधर. प्रत्येक प्लॅनमध्ये काय म्हणावं याला माहिती आहे, कंटिन्यू बोलणार नाही का, एवढं मोटिवेट करणार नाही का की हा तुम्ही येणार नाही येणार पण मी तर जाणार. अरे एंड मुमेंटला का भाई तोच नसतो भाई, कधी नसतो, कधीच नसतो. गाईज आता वेट चेक करू नये का. अयू शपथ गाईज. करंट वेट बघा माझा किती, 46.7. गाईज हे बघा अशी आमची जिम आहे नाही का, फुल कंटिन्यू करते. अँड आता फर्स्ट टाइम मिक्स मारणार आहे. 2-3 दिवस मिक्स मारू पिके, त्यानंतर मंडेपासून रेग्युलर करू नाही का. सुट्टी रविवारी सुट्टी आहे. मंडेपासून डेली गाईज. 1 महिना कन्सिस्टंट राहणार आहे मी, काय बी होऊ 1 महिना तर कन्सिस्टंट राहणारच आहे. 47 वेट आहे ना माझं, 47. 1 महिन्यात किती वाढते तेच बघायचं मला. कंटिन्यू गाईज, कन्सिस्टन्सी. फर्स्ट डे होता जिमचा, काय सांगू लय भारी एक्सपिरियन्स वाटला नाही का. आता उद्यापासून डेली. आज लय मोटिवेशन भेटलं गाईज, लय मोटिवेशन. हाँ ना यार, देख 19-20 बार आ गई, देख लपड़ा. काट आता अपनी जावा, अपन जाओ घरी. वो सोने मेरा भाई बहुत सही कर रहा, बहुत आगे जाएगा तू. आगे ऐसे चलते रहे, तू खाली बोलने का, मैं आ रहा और आने का नहीं. बहुत सही चल रहा, हमारी पूरी जिम हो गई पर तू आया नहीं. तेरे लिए मैसेज था गाइस, इसको बताओ इस सोने को कुछ तो करो. बहुत सही जा रहा सोने, बहुत सही जा रहा. तू ऐसे चलते रहे, आगे चल के बहुत आगे जाएगा तू. हक ही सोने, देखो हक है, हक से ब्रो. लव यू ब्रो, लव यू. गाईस सोने आलेलं आहे. बोला या सोन्याला काहीतरी. काय बोला, घरचे काम राहतं, तुम्हाला नाही राहत, तुम्ही नल्ले. इंडोचं पोरांसोबत म्हणतो घरचे कामं राहतात. कोणत्या पोरासोबत? कंटिन्यू पोरांसोबत राहतो. म्हणतो घरचे कामं होत. सांग रे सक्षम देवगी सोन्याबद्दल. सोन्या आहे ना, बॉम्बची व्हिडिओ. सोन्या आहे ना म्हणजे मनाने खूप चांगला आहे, पण नाही का तो खूप अशीत असल्यामुळे ॲपचे फोटो बिटो टाकतो. नाही फक्त त्याने वजन वाढायला पाहिजे ना, बाकी काही नाही. आता पाहिजे किस्सा पाहिजे तुझं, बघ कशी व्हिडिओ पाठव तुझ्या वजन मम्मीला. वाढवायला पाहिजे ना. तुझ्या मम्मीला बघ ना व्हिडिओ तुझ्या. म्हणजे असे गेम करतो मम्मी पप्पा नाही गे. तुझ्या मम्मीला व्हिडिओ टाकतो आणि तुझ्या काय काय व्हिडिओ दाखवू का, कसली व्हिडिओ सांगू का, कसली तुझी चड्डी बिड्डी चड्डी बिड्डी गाईज. याची चड्डीचे व्हिडिओ जर तुम्हाला दाखवले ना, चड्डी पण घालले ना, अशी व्हिडिओ आमच्या. ऐका ना, पोरांमध्ये तेवढं दाखवतं मी कसं उघडा नाचत नव्हतं रोड बिडो. अरे पार रडत होता ना, पार रडत होता, एवढा रडत. ऐक ना दळवी, ऐक ना हा व्हिडिओ कॉलवर बी ना काय करतो मला माहिती, माझ्याकडे बी व्हिडिओ भाऊ कंटिन्यू आहे ना, कंटिन्यू व्हिडिओ आहे तुझी. असं व्हिडिओ कॉलवर दाखवायला लागतं. तर आता भावांनो मी घरी आलोय आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका लवकर. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.